आता टॉप 9 मोठ्या घडामोडी बघूयात। सीबीएसई मधील ओएसएम प्रणालीमध्ये किंवा या ओएसएम प्रणालीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतोय। सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंग आणि सचिव हिमांशु गुप्ता यांची बदली, तर सीबीएसईद्वारे ओएसएम सेवांच्या खरेदीची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त। नीट पेपरफुटी प्रकरणी दादरमध्ये युवा काँग्रेसचं आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। नीटची पुनर्परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। 21 जून रोजी होणारी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार लेखीच होणार। नीट पेपरफुटी प्रकरणातील 3 मुख्य आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सीबीएसईचा ऑन स्क्रीन मार्किंग वाद संसदेत, या पद्धतीमुळे नुकसान झालेल्या विद्यार्थी सार्थक सिद्धांचं प्रणालीतील त्रुटींवरती शिक्षण विषयक संसदीय स्थायी समितीसमोर सविस्तर स्पष्टीकरण। तर या वादानंतर सीबीएसईचे अध्यक्ष आणि सचिव यांची बदली, तर ओएसएम प्रकरणी चौकशी समिती गठीत। सीबीएसईकडून 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू। विद्यार्थ्यांना आता पुनर्मूल्यांकनासाठी प्रतिविषय मोठी फी मोजावी लागणार, पालकांचा संताप। हातभट्टीची दारू अधिकृत करा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी। हातभट्टीच्या दारूला परवानगी दिल्यास त्याचा महसूल सरकारला मिळेल आणि सरकारला नियंत्रण ठेवता येईल, असं देखील वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आंतरवलीतील आश्वासनांची पूर्तता, मृत आंदोलकांच्या वारसांना नोकरीचा मार्ग मोकळा, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। भिवंडीतील नरपोली पोलीस ठाण्याची रेकी, दहशतवादी कटाचा तपासामध्ये धक्कादायक खुलासा, वांद्र्यातील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाचा बदला घेण्यासाठी कट रचल्याचा संशय, उत्तर प्रदेश एटीएसकडून दोघांना अटक। आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात। बुलढाण्यातील जळगाव जामोद इथल्या बनावट हत्याकांड प्रकरणामध्ये रोहित पवार आणि सपकाळांची जळगाव जामोद पोलीस ठाण्याला भेट, तपास न करता एखाद्या गरीबाला गुन्हेगार बनवणं चुकीचं, रोहित पवारांची टीका। सोलापुरात मौलानानं चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना, आरोपी मौलाना उमर रिझवीला 2 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपी उमर रिझवी मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेवरती आरोप निश्चित, विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्याकडून 87 साक्षीदारांसह पुराव्यांची यादी न्यायालयात सादर। कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा कट रचून निष्पाप तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना, जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील घटनेमुळे खळबळ। नितीन गवळीनं स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचत संदीप चव्हाण या तरुणाचा खून करून कार पेटवली, मुख्य आरोपी गवळीसह दोघांना बेड्या। मान्सून 2 ते 3 दिवसात केरळमध्ये पोहोचणार, देशभरातील उष्णतेची लाट संपली, हवामान विभागाची माहिती। तर शेतकऱ्यांनी दमदार पाऊस आणि अधिकृत माहिती मिळेपर्यंत पेरण्या न करण्याच्या सूचना। विदर्भात यावर्षी कमी पावसाचा अंदाज, 92 ते 94% पाऊस पडण्याची शक्यता। विदर्भात मान्सून 10 ते 15 जून पर्यंत येण्याचा अंदाज, 10 जून पूर्वी काही भागात अवकाळी पावसाची शक्यता। जळगावच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांवरती वादळी वाऱ्यानं मंडप कोसळला। व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय। सुदैवाने या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही।